आहेत त्या हत्याकांडाचे आज का होईना धनंजय मुंडेंचा राजीनामा हा घेतला जाईल का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. असं आहे की सरकार निर्लज्ज आहे, निगरगट्ट आहे, संवेदन शून्य असलेलं सरकार आहे आणि कोणाच्याही जीवापेक्षा स्वतःची सत्ता कशी टिकवायची याच्यामध्ये मशगूल असलेले सरकार आहे. हे सरकार छोट्या छोट्या गोष्टींवरून सुद्धा ज्या वेळेला विरोधी पक्षांचे राजीनामे मागवत असते होतं, आपल्याला आठवत असेल या सरकारनं अनिल देशमुख जे तत्कालीन गृहमंत्री होते त्या गृहमंत्र्यांच्यावर खोटा आरोप करायला लावला. खोटा आरोप करणारे कमिशनर परमवीर सिंग यांनी चांदीवाल आयोगाच्या समोर साक्षीला गेले तर नाहीतच, पण त्यांनी सांगितलं की माझ्याकडे कोणताही पुरावा नाही, मी IQ माहितीच्या आधारे तक्रार केली. IQ माहितीच्या आधारे तक्रार करायला लावणं आणि वसुली सरकार म्हणून करून गृहमंत्र्याला 14 महिने जेलमध्ये टाकून यांनी त्यांना राजीनामा द्यायला लावला. 1992 साली बॉम्बस्फोट झाले, 93 साली बॉम्बस्फोट झाले 1993 साली, आणि नवाब मलिकांना 2022 साली त्यांनी देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केलं. देशद्रोहाचा गुन्हा आजतागायत त्यांच्यावर दाखल सुद्धा झालेला नाही. आज त्यांच्या बाजूला बसतायत असे आणि त्यांचा राजीनामा मागण्याकरता आकाश पाताळ एक करणारे लोक, संजय राठोडांचा राजीनामा मागण्याकरता आकाश पाताळ एक करणारे लोक आज त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये अशा पद्धतीनं की एक मंत्री ज्या मंत्र्याकडे आज सातत्यानं 9 डिसेंबर पासून अख्खा महाराष्ट्र आक्रोश करतोय अशा मंत्र्याचा राजीनामा ते घेत नाहीत. आणि म्हणून हा राजीनामा घेण्याकरता म्हणून आज आम्ही आमचा आक्रमक पवित्रा घेणार आहोत. साहेब, आज राजीनामा मागण्यासाठी सक्षम विरोधी पक्षाचा एक चेहरा लागतो, तो अजूनपर्यंत चेहरा नाही, विरोधी पक्ष नेते नाही, म्हणून कुठेतरी गोष्टी उशिरा होत आहेत का आणि चेहरा आज डिक्लेअर होईल? असं आहे की संसदीय कार्यप्रणाली मधला विरोधी पक्ष नेता एक महत्वाचा घटक आहे आणि म्हणून अनेक वेळेला त्याचं संख्याबळ न बघता, अनेक वेळेला कायदा आणि नियम काय सांगतो याच्यापेक्षा लोकशाही ही बळकट राहिली पाहिजे, लोकशाहीचा सन्मान केला पाहिजे आणि लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं आणि नाहिरे जो वर्ग आहे त्या नाहिरे वर्गाचा आवाज हा बहिऱ्या सरकारच्या कानापर्यंत गेला पाहिजे. याकरता संसदीय कार्यप्रणालीमध्ये विरोधी पक्ष नेत्याचं महत्व अनन्यसाधारण असतं. तुम्ही कधी स्वीकारणार? दुसरा काही प्रश्न आहे का तुमचा? काही धन्यवाद.